संध्याकाळी आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. आम्ही तिथे जायला निघालो आहोत. आम्ही जातो आहे धीरजच्या मित्राकडं. तिथे गेल्यानंतर आम्हाला एक छान गोष्ट शिकायला मिळाली. ते म्हणजे हे आवळे, याला आमच्याकडे इंग्लिश आवळे बोलतात. तुमच्याकडं काय बोलतात ते मला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही गेलो बाजार आणायला. तेव्हा आम्ही खाल्ली पाणीपुरी, सर्वांची अशी आवडती डिश. बाहेर गेल्यानंतर आम्ही नक्की पाणीपुरी खातोच. ते झाल्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. घरी यायला आम्हाला खूप उशीर झाला होता, त्यामुळं आम्ही थोडासा भातच लावलेला आणि पाणीपुरी खाऊन आलो होतो. त्याच्यामुळं जास्त भूकच नव्हती, म्हणून म्हटलं थोडंसं हलकं फुलकंच करावं, म्हणून मी भात लावून घेतला साधा. थोडं पाणी कमी वाटत होतं म्हणून मी त्यात टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी भात लावून घेतलेला आहे. भात होतोय तोपर्यंत मी भाजीची तयारी करून घेणार आहे. आम्ही बाजारातून मेथी आणली होती, तर तीच मी थोडीशी तोडून घेत आहे. मेथी थोडी निवडल्यानंतर मी लगेच टोमॅटो टाकायला घेतलेला आहे. थोडा टोमॅटो आणि 3 बारीक मीडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत. कांदे लांबच कट केलेले आहेत. इथे माझा भात पण झालेला आहे. त्यानंतर मी दुसऱ्या साईडला भाजीची तयारी करून घेत आहे. भाजी टाकणार आहे. त्यासाठी मी कढईत तेल तापत ठेवलेलं आहे. तेल तापल्यानंतर त्यात थोडी मोहरी, थोडं जिरं टाकायचं आहे. खूप अशी शॉर्टकट पद्धतीने ही भाजी तयार होते आणि लवकर पण होते. कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा लवकर होण्यासाठी त्यात मीठ घालून घ्यायचे आहे. मीठ घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे.
त्यानंतर त्यात टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित असं झाल्यानंतर त्यात परत परतून घ्यायचे आहे. नंतर त्यात थोडी लाल मिर्च पावडर टाकायची आहे, थोडा मिक्स मसाला घालायचा आणि थोडी हळद घालायची आहे. हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं पाणी घालायचं आहे, जेणेकरून मसाला व्यवस्थित होईल. मसाला व्यवस्थित झाल्यानंतर त्यात मेथीची भाजी टाकायची आहे. मेथीची भाजी छान अशी होऊ द्यायची आहे, परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता माझी भाजी व्यवस्थित झालेली आहे. आता त्यात पाणी टाकून घ्यायचे आहे. आम्हाला भातासोबत खायची म्हणून मी थोडी घट्टच ठेवणार आहे. तीस मिनिटामध्ये हा स्वयंपाक आरामात होतो. भाजीला उकळी काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाजीला आता छान अशी उकळी आलेली आहे.
भाजी व्यवस्थित झाल्यानंतर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही जेवणाला बसणार आहोत. हे आहे आमच्या जेवणातील मेनू. सिंपल असं शॉर्टकट जेवण. त्यानंतर मी रात्रीचे भांडे घासून घेतलेले आहेत. भांडी वगैरे आवरून ठेवल्यावर नंतर मग सकाळी गडबड होत नाही. Thank you. Good night. Like, share and subscribe my channel. Thank you for watching my video.